90% शॉर्ट क्रिएटर त्यांच्या शॉर्ट्सला चुकीचे हॅशटॅग वापरतात, त्यामुळे त्यांचे जे शॉर्ट्स आहे ते यूट्यूब अल्गोरिदममध्ये फसले जातात आणि त्यांच्या शॉर्ट्सला व्ह्यूज येत नाही। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 5 युनिक हॅशटॅग सांगणार आहे की जे तुमच्या सर्व कॅटेगरीच्या चॅनलवरती काम करतील। तुम्ही कोणत्या पण कॅटेगरीचे शॉर्ट्स हे अपलोड करत असाल तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सर्व कॅटेगरीचे हॅशटॅग हे मिळणार आहे। यासोबत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जे हॅशटॅग आहे ते हॅशटॅग कुठे लावायचे आणि कसे लावायचे। खूप साऱ्या क्रिएटरला माहित नसतं की जे हॅशटॅग आहे त्या हॅशटॅगचा वापर कसा करायचा। तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे तर तुम्हाला त्यांना जाऊन काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे, त्यांच्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे। सपोर्ट म्हणजेच काय, तुम्हाला त्यांचे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे, त्यांच्या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला कमेंट टाईप करायची आहे आणि त्यांच्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे। जर तुम्हाला पण वाटत असेल का तुमचं पण माझ्या प्रत्येक व्हिडिओवरती फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तुम्हाला व्हिडिओ रिलेटेड काय करायचे, एक छान कमेंट काय करायची, टाईप करायची आहे। त्यानंतर व्हिडिओला हाईप करायला देखील विसरू नका। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। बघा, तुम्ही जर शॉर्ट क्रिएटर असाल तर तुम्हाला हॅशटॅग बद्दल काही गोष्टी माहित असणं गरजेचे आहे। त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे कमी हॅशटॅग म्हणजे जास्त पॉवर। खूप साऱ्या युट्यूबरला ही गोष्ट माहित नसते, त्यामुळे ते काय करतात, व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त हॅशटॅग वापरतात, त्यामुळे त्यांच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाही, त्यांचा व्हिडिओ काय होऊन जातो, डाऊन होऊन जातो। YouTube आपल्याला फक्त जास्तीत जास्त 15 हॅशटॅग वापरण्याची काय देतो, परमिशन देतो। पण काही YouTube क्रिएटर तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता, ते 40 ते 50 काय करतात, हॅशटॅग वापरतात। त्यामुळे काय होतं, त्यांच्या व्हिडिओला सुरुवातीला व्ह्यूज जरी आले तर त्यांचे बाकीचे व्हिडिओज काय होऊन जातात, डाऊन होऊन जातात किंवा तो व्हिडिओ पण काय होत नाही, जास्तीत जास्त व्हायरल होत नाही। आता YouTubeने आपल्याला परमिशन दिलेली आहे की तुम्ही 15 हॅशटॅग वापरू शकता, पण आपल्याला त्यातील 15 हॅशटॅग पण वापरायचे नाही। आपल्याला मॅक्झिमम फक्त 7 हॅशटॅग वापरायचे आहे, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे जितके कमी हॅशटॅग तितकी जास्त पॉवर। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 7 हॅशटॅगचा काय करायचा आहे, शॉर्टमध्ये वापर करायचा आहे। कारण जितके कमी हॅशटॅग तुमच्या शॉर्टमध्ये असणार आहे तितकं ते काय करणार आहे, जास्त काम करणार आहे। म्हणजे तुमचा शॉर्ट्स काय होणार आहे, जास्त प्रमाणात व्हायरल होणार आहे किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येणार आहे। त्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे तुमच्या चॅनलची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला काय करायचे, हॅशटॅग टाकायचे आहे। बघा, जर तुम्ही कॉमेडी रिलेटेड व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉमेडी रिलेटेडच हॅशटॅग वापरायचे आहे। त्यानंतर तुम्ही जर कुकिंग रिलेटेड व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला कुकिंग रिलेटेड हॅशटॅग टाकायचे आहे। म्हणजे तुम्ही जर गेमिंग करत असाल किंवा तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर त्यानुसार तुम्हाला काय करायचे आहे, हॅशटॅग वापरायचे आहे। भलेही तुम्ही व्हिडिओमध्ये जे व्हायरल हॅशटॅग आहे ते व्हायरल हॅशटॅग तुमच्या व्हिडिओमध्ये वापरले, तुमचा तो शॉर्ट काय होईल, व्हायरल होईल, पण त्यानंतरचे बाकीचे जे शॉर्ट आहे ते शॉर्ट काय होईल, युट्यूब अल्गोरिदममध्ये डायरेक्टली डाऊन होऊन जातील किंवा त्या शॉर्ट्सला व्ह्यूज येणार नाही, ते शॉर्ट्स काय होणार नाही, व्हायरल होणार नाही। कारण युट्यूब आपल्याला लिगली ह्या गोष्टींना काय देत नाही, परमिशन देत नाही। त्यामुळे तुम्ही जर व्हायरल हॅशटॅग वापरून तुमचा व्हिडिओ व्हायरल करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हे बंद करायचं आहे, कारण तुमचा चॅनल ह्या गोष्टीने काय होणार नाही, खऱ्या अर्थाने ग्रो होणार नाही। कारण तुम्हाला लॉंग टर्म मध्ये याचा फायदा होणार नाही, तुम्हाला फक्त काय होईल, मर्यादित एका शॉर्टसाठी काय होईल, ह्या गोष्टीचा फायदा होईल। त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट म्हणजे तुम्ही शॉर्ट अपलोड करताना तुम्हाला जे नवीन व्हायरल हॅशटॅग आहे ते नवीन हॅशटॅग वापरायचे आहे तुमच्या कॅटेगरी रिलेटेड। आता तुम्ही जर युट्यूबवरती बघितलं तर डेली तुमच्या चॅनल रिलेटेड, तुमच्या कॅटेगरी रिलेटेड काय येत असतात, डेली नवीन हॅशटॅग येत असतात। मग आपल्याला जे नवीन हॅशटॅग येत असतात डेली, ते हॅशटॅग काय करायचे, आपल्या शॉर्टमध्ये वापरायचे आहे। तुम्ही आता भरपूर शॉर्ट क्रिएटर बघू शकता की ते काय करतात, जुन्या पद्धतीचे हॅशटॅग वापरतात किंवा जुने जे व्हायरल हॅशटॅग आहे ते वापरतात। त्यामुळे काय होतं, त्यांचे शॉर्ट जेवढ्या प्रमाणात व्हायरल व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही। पण जर तुम्ही ट्रेंडिंग नवीन हॅशटॅग तुमच्या कॅटेगरी रिलेटेड वापरले तर नक्कीच काय होईल, तुमचा शॉर्ट लवकरात लवकर व्हायरल होण्यासाठी काय होईल, मदत होईल। बघा, त्यानंतरची नेक्स्ट थिंग म्हणजे भरपूर सारे युट्यूब क्रिएटर आहे की ते काय करतात, चुकीच्या पद्धतीने काय करतात, हॅशटॅग वापरतात। आता चुकीच्या पद्धतीने हॅशटॅग वापरता म्हणजेच काय, युट्यूब काय करतं, आपल्याला काही पर्टिक्युलर गोष्टींमध्ये हॅशटॅग वापरण्याची परमिशन देतो, पण हे आपल्याला माहित नसतं। आता तुम्ही शॉर्ट अपलोड करताना नवीन क्रिएटर काय करता, तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण काय करता, हॅशटॅग वापरता। त्यानंतर तुमच्या टायटल मध्ये पण हॅशटॅग वापरता। त्यानंतर तुम्ही ज्या कमेंट टाईप करता किंवा तुम्ही जी पिन कमेंट करता त्यामध्ये पण काय करता, तुम्ही हॅशटॅग वापरता। पण युट्यूब आपल्याला हॅशटॅग वापरण्याची परमिशन हे फक्त
आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतं, त्यामुळं आपल्याला यानंतर फक्त काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये हॅशटॅग वापरायचे आहे. तुम्हाला टायटल आणि तुमचं जे कमेंट आहे त्या कमेंटमध्ये काय करायचं नाही, तुम्हाला हॅशटॅग वापरायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही आजपासून जे शॉर्ट्स अपलोड करा, ते शॉर्ट्स अपलोड करताना तुम्हाला तुमच्या चॅनलशी रिलेटेड, तुमच्या कॅटेगरीशी रिलेटेड जे हॅशटॅग आहे ते हॅशटॅग फक्त काय करायचे आहे, डिस्क्रिप्शनमध्ये वापरायचे आहे. त्यानंतरची नेक्स्ट गोष्ट म्हणजे तुमचा चॅनल ज्या नावाने आहे त्या चॅनलला जर तुम्हाला एक ब्रँडमध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा युट्यूबच्या अल्गोरिदममध्ये तुमच्या चॅनलला बूस्ट करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चॅनलचे जे नाव आहे त्या चॅनलच्या नावाचा हॅशटॅग आजपासून वापरायला सुरुवात करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नावाचा हॅशटॅग तुमच्या शॉर्ट्समध्ये वापरता त्यावेळेस तुमच्या चॅनलला एक ब्रँड क्रिएट होतो. तुमचा चॅनल युट्यूब अल्गोरिदममध्ये एक स्वतःची पोझिशन निर्माण करतो. त्यामुळे युट्यूब काय करतो, असे चॅनल जास्तीत जास्त बूस्ट करण्याचा प्रयत्न करतो किंवा जास्तीत जास्त व्हायरल करण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमचे चॅनल हे जास्तीत जास्त काय येतात, सर्चिंगमध्ये यायला लागतात. आता बघा, व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये जे 5 युनिक हॅशटॅग सांगणार होती, तर ते हॅशटॅग काय करायचे आहे, तुम्हाला एक नोटबुक घेऊन कुठेतरी काय करायचे आहे, नोट करून ठेवायचे आहे. आणि आजपासून तुम्हाला काय करायचे आहे, मी तुम्हाला जे 7 हॅशटॅग सांगितलेले आहे त्या 7 हॅशटॅगमध्ये तुम्हाला हे 5 युनिक काय करायचे हॅशटॅग वापरायचे आहे. आणि तुम्हाला ह्या 5 हॅशटॅगचा काय वापर होतो ते मला तुम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरायचं नाहीये. बघा, पहिला हॅशटॅग आहे शॉर्ट्स क्रिएटर इंडिया. काय, शॉर्ट्स क्रिएटर इंडिया. तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल, त्या पद्धतीने काय करून घ्या, नोट करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट हॅशटॅग आहे नेक्स्ट क्रिएटर. नेक्स्ट क्रिएटर काय करायचं आहे, तुम्हाला हॅश आणि नेक्स्ट क्रिएटर काय करायचं आहे, टाईप करायचं आहे. त्यानंतर तिसरा हॅशटॅग आहे डेली शॉर्ट्स व्हिडिओ. त्यानंतर जो चौथा हॅशटॅग आहे तो आहे क्रिएटर ग्रोथ हब. आणि पाचवा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो युनिक हॅशटॅग आहे तो आहे शॉर्ट कन्सिस्टन्सी. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जो शॉर्ट अपलोड करत आहात ते शॉर्ट अपलोड करताना मी जे तुम्हाला हॅशटॅग सांगितलेले आहेत 5 हॅशटॅग, ते काय करायचे आहे, तुम्हाला डेली वापरायचे आहे. तर हे हॅशटॅग तुम्हाला काय करायचे आहे, फक्त शॉर्ट्स व्हिडिओला वापरायचे आहे. तुम्ही जर लॉंग व्हिडिओ बनवत असाल तर ते लॉंग व्हिडिओला हे हॅशटॅग काय करायचे नाहीये, वापरायचे नाहीये. आता राहिला प्रश्न तुमच्या कॅटेगरी रिलेटेड. जर तुम्हाला हॅशटॅग माहीत करून घ्यायचे असतील किंवा तुम्हाला युट्यूबवरती कसं सर्च करायचं तुमच्या कॅटेगरी रिलेटेड हॅशटॅग हे तुम्हाला जर माहीत नसेल किंवा कळत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची काय देणार आहे, लिंक देणार आहे. त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, तुमची कॅटेगरी काय करायची आहे, मेन्शन करायची आहे. त्यानुसार मी काय करत चालेल, तुम्हाला डेली काय करत चालेल, तुम्हाला हॅशटॅग प्रोव्हाइड करत चालेल. आणि तुमचा चॅनल ग्रो कसा करायचा ह्यासाठी पण मी काय करेल, टेलिग्राममध्ये तुम्हाला काय करेल, मदत करेल. तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा टेलिग्राम जॉईन करायचा आहे. त्यामध्ये आपण तुमचे 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाइम कसा कम्प्लीट करायचा ह्या रिलेटेड काय करणार आहोत, एक क्लब तयार करणार आहोत की ज्या क्लबमुळे काय होणार आहे, नक्कीच तुम्हाला तुमचा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करण्यासाठी काय होणार आहे, मदत होणार आहे. तर बघा, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट काय करायची आहे, टाईप करायची आहे. आणि तुम्ही ज्या कमेंट टाईप करता त्या कमेंटला मी काय करत असते, माझ्या परीने प्रयत्न करत असते उत्तर देण्याचा. पण जर कोणी क्रिएटर असेल की ज्याच्या कमेंट्सला उत्तर गेलं नाही तर वाईट मानून घेऊ नका. तर ज्यावेळेस मला तुमची कमेंट शो होते त्यावेळेस मी काय करते, नक्कीच तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करते. पण कधी कधी काय होतं, जमत नाही कमेंट्सला उत्तर देण्यासाठी. त्यामुळे मी काय करत असते, माझ्या चॅनलवरती जेवढे नवीन युट्यूब क्रिएटर्स आहेत त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत काय करत असते, माझ्या परीने करत असते. तर त्यामध्ये जर तुम्हाला कोणाला माझ्याकडून कमी इनपुट दिलं गेलं तर राग मानून घेऊ नका. नक्कीच मला सगळ्या युट्यूब क्रिएटरला काय करायचं, हे पुढे न्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एकमेकाला सपोर्ट करायचा आहे. मग सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, मी एक आयडिया काढलेली आहे. ती आयडियावरती मी काय करते, लवकरच व्हिडिओ काय करते, चॅनलवरती घेऊन येते. तर अशाच नवनवीन आयडिया किंवा नवनवीन ट्रिक्स युट्यूब ग्रोथ करण्यासाठी मी काय करत असते, डेली घेऊन येत असते. त्यासाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.